सुधाकर मामा कांगणे यांच्याकडनं आमच्या रोहित मास्टर साठी 101 रुपयाचं पारितोषिक आले. मामा रात्री तुम्ही तसंच गेले बरं का. मग जावय घरी गेलं पूरला त्रास करू शकतो तुंतून उतरले. तर खऱ्या अर्थानं बरं शाहीर हे जे मंडळी आहेत ना हे मंडळी तालीसुरी आहेत. याच ठिकाणी जो समाज बसलेला आहे ह्याच ठिकाणी जो समाज बसलेला आहे हा समाज सगळ्या पद्धतीचा आहे. शास्त्रोक्त पद्धतीचा आहे. ताली आहे. कारण मगाशीच मामांनी सांगितलं कोणत्या रागामध्ये काय गायलं पाहिजे, कोणत्या रागामध्ये काय गायलं पाहिजे. तर खऱ्या अर्थानं सर्व मंडळींचं स्वागत करतो. नाव माझे ठक्षण राव, नाव माझे ठक्षण राव, आहो राव. हरे राव माझ्या हरे राव माझ्या हरे राव दर्शन राम. हरे राम अच्छा, माईकचा आवाज कमी झाला. नाव माझे ठक्षण राव, गुलाबवाडी गाव बेल्ल्याच्या
आवाज वाढव दादा. काय सांगितलं पहा. इच्छापासून पुढे विष्णू देवाचा जन्म झाला. विष्णूच्या नाभीतून जन्म ब्रह्म्याचा बोला. ब्रह्मदेवाच्या पुढे ऋतांशु आले जन्माला आणि ऋतांशुच्या पोटी शिक मुनीचा जन्म झाला. एका दिवशी वसिक मुनी गेले इंद्र दरबाराला. इंद्र दरबाराला म्हाताऱ्यांनी तर टाळी झाली. मग भलवले दादानी टाळीच होणार आहे म्हणून तुम्ही आलात. तुमचे स्वागत. हा तुमच्या चॅनल एक जाहिरात आलेली आता सांगितली पाहिजे. शिकार शिंगणापूर शंभूदेव नांदे आनंदर पाठीमागे बौल देवाचं लागे लगीन यांच्या चॅनलला ऐकलं की ते त्याच्यामध्ये ह्या तळ्याला बैल येती हनुमान गोकुळच काय उद्या ऐका वाटलं असतं. हैवान गोकुळचं म्हटले समोरचे काय म्हटले हैवान गोकुळचे. हैवान गोकुळच कुठे मला कळलं नाही.
हनुमान गोकुळचं म्हणलं तर गाणं अख्खं पद तुम्हाला लिहून देईन मी. टकुला हैवान होता. म्हणजे काही गोष्टींचं ते नाही का, चौरंग वारी दे मल्हारी, आणि सगळी लोक म्हणतात तुझ्या वारीचा भिकारी. आता भिकारी आहे कधी वाक्य, अधिकारी आहे. पण मागून आले पुढे चालले, काही गोष्टी मागून आल्या तर पुढे चालल्या. तिकडं आपल्याला वळायचं नाही. परंतु जी चूक आहे ती चूक शास्त्रात सांगितली पाहिजे. ज्याला माहिती आहे त्याने जरूर सांगावं. जात असताना शिखामुनी एक दिवस इंद्राच्या दरबाराला गेले. इंद्रदेव नाच गाण्यामध्ये ऐका गावने, ऐका गावन, आणि इंद्राच्या सभेला सुखमुनी बसले येऊन. हो रामा, हरे रामा रामा, हरे राम होती रे, हरी हरी हरिया. जसं आपण एखाद्याच्या घरी पाहुणं जातो आणि समजा पाहुणे गेल्याच्या नंतर सहज हा थोडी उतरली ती. शिखामुनी एक दिवस इंद्राच्या दरबाराला गेले. काय करते, शिखामुनी इंद्राच्या दरबाराला गेले. शिखामुनी गेले इंद्र दरबाराला. री 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 सावळे रामा नारायण हो, रामदासी दीदी हरी. शिखामुनी गेले इंद्र दरबाराला. री 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 रामा नारायण हो, रामदासी दीदी हरी. अवत्या इंद्रानं शिखामुनीचा अपमान केला. हरी री री साई बाबा नारायण हो, रामदासी दीदी हरी. जसं आपण एखाद्याच्या घरी पाहुणं जातो. आता पाहुणं गेल्याच्या नंतर तुम्ही जर आमचा तपास नाही केला किंवा तुम्ही आमच्या घरी पाहुणं आलात, उपारणेवाले दादा तुम्ही मांडी घाला, तुम्ही हा माझ्याकडे लक्ष द्या जरा. कारण काही मंडळी कलगीतुरा हे बारीक ऐकणारे आहे. इंद्राच्या दरबाराला गेले. जसं आपण एखाद्याच्या घरी गेल्याच्या नंतर त्या पाहुण्याने आपला तपास नाही करावा. शिखामुनीला अपमान वाटला. माघारी फिरले शिखामुनी, जाऊन बसले तपाला. बसले तपाला व पुढचा ऐका दाखला. बसले तपाला व पुढचा, बसले तपाला व पुढचा, बसले तपाला व पुढचा. शिखामुनी जाऊन बसला तपाला. वरून अग्निवायू मिळून प्रसन्न केला. शिखामुनीच्या जटेमधून नंदीचा जन्म झाला. शिखामुनीच्या जटेमधून, शिखामुनीच्या जटेमधून नंदीचा, शिखामुनीच्या जटेमधून जो भगवान शंकराचा नंदी आहे ना मावशी, एक शिखामुनी नावाचा ऋषी होता. इंद्राच्या दरबाराला गेले. पण इंद्रदेव नाच गाण्यामध्ये तल्लीन होते. आपल्या घरी कोण आले, कोण तपास केला नाही. थोडक्यात अभिमान झाला, अपमान वाटला त्या शिखामुनीला. देवा माझ्या पोटी असा एक पुत्र दे.
मग अशा आमच्या शायरांनी सांगितलं पुत्र जन्मावे गुंडा त्याचा त्रिभुवनी झेंडा. तर आलेल्या सर्व मंडळींचं स्वागत. इंद्राच्या दरबाराला गेले परंतु इंद्राने तपास केला नाही म्हणून त्यांनी वरुण अग्नी वायू या 3 देवांना प्रसन्न करून घेतलं. देवा माझ्या पोटी असा एक पुत्र दे. का ह्या सगळ्या देवांचा माझा अपमान जसा केला ना यांना सगळ्यांना हरवलं पाहिजे. सांग पंडिता सांग पंडिता सांग पंडिता ऐक पंडिता पुढचा दाखला. जरा मोठी होत असते आणि हे जे पद असतं हे काही शॉर्टकट हाणता जेवढी कविता आहे तेवढी घ्यावं लागते. हरकत नाही. जात असताना शायरांना या ठिकाणी प्रश्न आहे. प्रश्न असा आहे ज्यावेळेस नंदी जन्माला आला तो नंदी जन्माला येत असताना त्याच्या अगोदर शंकराकडे कुठलं वाहन होतं. नंदी जन्माला यायच्या अगोदर शंकर कशावर बसत होता. साधा आणि सोपा प्रश्न आहे. नंदीचा जन्म कुठं झालाय मी तुम्हाला आता सांगितलेलं आहे. मग त्याच्या अगोदर शंकर कशावर बसत होता. एकच सवाल शायरांसाठी आहे का त्याच्या अगोदर नाही नंतर 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 चालूच नाही द्यायचं. अजून च्या इतकं काम नाही झालं आमचं. शायरांना जात असताना सवाल असा आहे का त्या अगोदर शंकराकडे नंदी आता नंदी यायला अजून लय वेळ आहे. शायरांना मी पुढचा प्रश्न मुद्दाम विचारलेला आहे. त्या अगोदर शंकर कशावर बसत होते असा एक सवाल शायरांपुढे आहे. पुढे काय म्हणता शाहीर लय 10-5 सवाल विचारले. ते शाहीर लय मोठे असं मुळीच नाही. पाचोरेकर मंडळी तिकडं तिकडं तुम्ही रात्री कार्यक्रमाला बसला होता. आळस आलं का काय. तर मला सांगायचंय शायरापुढे 2 प्रश्न मांडलेले आहेत. शायरांना माझे शेवटपर्यंत 2च प्रश्न राहणार आहेत. आणि माझ्या कलिगुतुराचं नेहमीच एक वैशिष्ट्य आहे. 1 किंवा 2 लय 10-5 सवाल विचारले ते लय मोठे शायर असं मुळीच नाही. एकच असावं रुचकर असावं. तो नंदी जन्माला आला तितवार असेल त्याला नक्षत्र असेल. तुम्ही आम्ही जन्माला आलो त्या दिवशी कुठली तरी तिथ असते नक्षत्र असते. अतिशोक्ती प्रश्न नाही. असे 2 सवाल आहे. आणि त्या अगोदर नंदी शंकराकडे यायच्या अगोदर शंकर कशावर बसत होते. भूषण भाऊ सवाल काय आहे. कारण शंकराकडे नंदी यायच्या अगोदर शंकर कशावरती बसत होते हा एक सवाल. आणि नंदी जन्माला आला आम्हाला दिवस तुम्ही सांगू नका. दिवस आम्ही विचारला पण नाही. तितवार नक्षत्र कोणत्या तिथीला नक्षत्र जाऊ द्या पण तिथ तरी असेल. असे 2 शायरापुढे सवाल आहेत. पुढे कवी काय म्हणतात. एवढ्या प्रश्नाचं उत्तर देऊया पुढे गाणं बोला. पुढे गाणं बोला. आणि
खऱ्या अर्थानं पहिली बारी जरा मोठीच होत असते आणि शायरां पुढं मुद्दा आणि साधा आणि सोपा विषय मांडलेला आहे. आपण लय अवघडात गेलेलो शायरांना मान्य करावं लागेल. आमच्या माता भगिनी सर्व तुम्ही बसून राहिला, तुमचं स्वागत करतो, धन्यवाद देतो, कारण तुमच्या डोक्यात बसलं पाहिजे. कारण नंदी शंकराकडं नंतर आला, कारण नंदीचा जन्म कुठं झाला, एक शिखमुनी नावाचा ऋषी होता. इंद्राच्या दरबाराला गेला, इंद्राने अपमान केला म्हणून तो तपाला जाऊन बसला. वरून अग्नी वायू, वरून म्हणजे काय, पाऊस, अग्नी सांगायची गरज नाही, वायू सांगायची गरज नाही, अशा पद्धतीचं बीज होतं. वरून अग्नी वायू आपल्याला घाबरतो का, आपण त्याला घाबरतो, तो आपल्याला घाबरतो, म्हणून अशा पद्धतीचा अंश होता. तो नंदी शंकराकडे यायच्या अगोदर शंकर कशावर बसत होते आणि नंदी जन्माला